पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। यज्ञाशिष्टाशिनः सन्तु मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्म कारणात। त्यांनी असं सांगितलं की यज्ञाचं अवशिष्ट राहिलेलं जे काही आहे ते सर्व पापांना त्याचं जर आम्ही सेवन केलं किंवा त्याचा जर आम्ही स्वीकार केला तर ते आमच्या सर्व प्रकारच्या पापांमधून आम्हाला मुक्त करतं. म्हणजे काय की आम्ही एखादं कार्य करायला घेतलेलं आहे की आता आमच्या आवडीने घेतलंय, आमचं कौटुंबिक जीवन आहे, आमच्या जीवनामध्ये आम्हाला भगवंतानी गृहिणी हे काम अधिक प्रखरतेने दिलंय या प्राबल्याने दिलंय. एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करून कुटुंबाकरता जास्तीत जास्त पैसा मिळवून आणणं ही त्याच्या जीवनामध्ये त्यांनी प्रथमता दिलेली की भगवंताने सांगितलंय घरामध्ये इतकी माणसं आहेत, एवढ्या सगळ्या माणसाकरता तुम्हाला कष्ट केले पाहिजे, कष्ट करून पैसे मिळवून आणले पाहिजेत आणि त्या सगळ्यांचं जीवन सुस्थिर केलं पाहिजे. काय आमच्या जीवनात प्रायोरिटी येईल आपल्याला सांगता येत नाही. मी आपल्या पुढे मांडलं की नाही मला माहित नाही, पण बेळगावला एक व्याख्यानमाला होती. त्या व्याख्यानमालेमध्ये अशोक जैन होते, शेषन होते आणि मग आपलं व्याख्यान होतं. आपलं शेवटच्या दिवशी होतं. त्या दोघांची व्याख्यानं झाली. पुष्कळ काही स्त्री जीवनातल्या समस्या वगैरे वगैरे या दृष्टीने त्या सगळ्या व्याख्यानांचे विषय होते. माझ्या ठिकाणी पण एक स्त्रियांच्याच संदर्भातला विषय होता की भारतीय किंवा वैदिक धर्माने स्त्रियांना काय स्वातंत्र्य दिलंय किंवा स्त्री जीवनाला कशा प्रकाराने पाहिलेलं आहे. त्यांनी स्त्रियांचं जीवन करता असं आहे ना, ही सगळी पुरुषप्रधान संस्कृती आहे, स्त्रियांना अगदी दासीसारखं वाग काय म्हणजे उठावं लोकांनी काही पण बोलावं अशा तरी. पण मूळ कोणी वाचायचंच नाही. प्रत्येकाने आपल्या मनाने त्याच्यावरती ताशेरे ओढत जायचे. अशा पद्धतीने मग नेमकं काय सांगतो धर्म, नेमकं काय सांगतात आमचे स्मृती ग्रंथ असा विषय होता. तर याच्यामध्ये पुष्कळ मोठा विषय होता. पण त्यात जे गृहिणी जीवन आहे ते गृहिणीनी या सगळ्या ही माझी करिअर आहे, हे माझं एक्स्ट्रा करिक्युलर आहे असं म्हणणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, त्याचबरोबर जी गृहिणी आपलं घर उत्तम प्रकाराने सांभाळते तिच्या मनामध्ये सुद्धा तिच्या स्वधर्माच्या विषयी निष्ठा अशीच असली पाहिजे की हेच प्रायोरिटी बेसिसवर माझं करिअर आहे. तुम्ही कोण करिअर करता? आम्ही सुद्धा करिअरच करतो. तुमच्या दृष्टीने जर तुम्ही करिअर करत असाल आणि तिथे जर तुमची प्रोफिशियन्सी, तुमचा एक्सपर्टाईज वापरून जर तुम्ही कुणाला तरी फायदा करून देत असाल तर आम्ही पण जेव्हा आमचं घर सांभाळतो तेव्हा आमचं जेवढं कौशल्य आहे ते हे घर उत्तम करण्याकरताच वापरलेलं आहे.
म्हणजे हे सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल, आमच्या दृष्टीने हे करिअर नाहीच आहे, आमच्या दृष्टीने हा स्त्रीचा सन्मान आहे. आणि तो सन्मान तिला कुटुंब देतं, जी आपल्या कुटुंबाकरता त्यागी असते किंवा जी आपल्या कुटुंबाकरता काही निरलसपणाने करते, त्याची नोंद घेतलीच जाते वगैरे वगैरे. असा काही विषय होता. एक नंतर माझं झालं बोलून आणि एक मुलगी आली आणि ओक्साबोक्शी रडायला लागली. म्हटलं बापरे काय झालं ग? म्हटलं तुला दुखावलं का माझ्या व्याख्यानातून काही? म्हटलं काही चुकलं असेल तुझ्या, नेमकं वर्मावर काही आलं असेल तर तू म्हटलं ते बाजूला ठेव, कारण सगळे सिद्धांत सामान्य असतात. ते नेमके कुणाला तरी लागणारा असला तर हेतू काही कुणाला लागावं म्हणून बोललेला नसतो. जो सिद्धांत आहे तो मांडलेला असतो. पटला न पटला हा विषय वेगळा आहे. तर नाही नाही म्हणाली, आज मला अगदी पटलं की मी, माझ्या सगळ्या मैत्रिणी मला म्हणतात तू काय सारखी घर घर करतेस, आम्ही बघ कसे घराबाहेर पडलोय. मी काही घराबाहेर पडलेली नाहीये, पण आज म्हणाली मला आतून मला वाटलं की हा माझा आत्मसन्मान आहे. आता नाही म्हणाली मला या मुलींच्या पुढे, म्हणजे माझ्या मैत्रिणींच्या पुढे कधी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटेल. त्याचं कारण आहे की आमच्या मुलींना जर आम्ही स्वधर्माचं महत्व शिकवलं तर त्या मुली काय करतात, कुठे करतात, कसं करतात, केव्हा करतात, किती मिळवतात, या सगळ्याविषयी त्या पण विचार करू शकतील. समाजाचं एक अंग आहे स्त्री जीवन, आणि आज ते फरफटलं जात आहे की तिची करिअर, का तिचं शिक्षण, का तिचं कुटुंब, का तिची संतती, का सगळ्या कुटुंबाचं एकूण स्वास्थ्य अनेक आहेत, स्त्रियांवरच्या जबाबदाऱ्या अनेक आहेत. इथे त्यांनी जे सांगितलंय की या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आम्हाला जे काही करणं शक्य आहे मिळालेल्या वेळामध्ये, त्या वेळात जर आम्ही घरात कुठल्याही घराचं काम एका स्त्रीला 7-8 तास केल्याशिवाय काही ते घर चालत नाही. उरलेला काळ आहे तिला मिळणारा 2 तास असतील, 4 तास असतील, 6 तास असतील, तिच्या तिच्या जबाबदाऱ्यांप्रमाणे. तिला जर काही करावंसं वाटत असेल ते कार्य तिने करावं. तोही तिच्या जीवनातल्या स्वधर्माच्या बरोबरचा यज्ञच आहे, कारण ते तिने तिचं स्वीकारलेलं कार्य आहे, तो तिने स्वधर्म म्हणून स्वीकारलाय. आता इथे यज्ञशिष्टाशिनः म्हणजे यज्ञशिष्टाशिन कसं होतं, आपला स्वधर्म आहे, कुणी एखादा पुरुष आहे, त्याचा व्यवसाय आहे, माणसं सामाजिक कार्य करण्याकरता उभी राहतात, मग आपल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात आणि सामाजिक कार्यच खूप फोफावतं आणि व्यवसाय बाजूला पडतो. असं झालं की लोक त्या सामाजिक कार्याला नावं ठेवतात. तर मुळात कसलं हे काम आहे, हे लोक काही आपली मूळची कामं करत नाही, ती नसती कामं करत बसतात. हा तोल कुणी सांभाळायचा आहे? त्या सामाजिक संस्थेनी नाही, त्या व्यक्तीने. त्यांनी त्याच्याकरता वेळ कसा द्यायचा आहे, त्याचा स्वधर्म जो आहे. आम्हाला इथे गीताकार हे आम्हाला समजावून सांगतायत की ते म्हणतात आमचा स्वधर्म काय, आत्ताची माझ्या जीवनाची प्रायोरिटी काय, तर मी व्यवसाय करणे किंवा मी नोकरी करणे. माझी नोकरी इमाने इतबारे करून मग मला मिळणारा जो वेळ आहे, किंवा माझं नोकरीतलं काम हे लवकरात लवकर करून मला मिळणारा वेळ आहे. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, खूप फास्ट काम करू शकतो, अत्यंत बुद्धिमान आहे. तो म्हणतो माझ्या ऑफिसमध्ये माझे सगळे अध्यात्माचे ग्रंथ असतात आणि मी माझ्या इमिजिएट बॉसला सांगून ठेवलेलं आहे की हे बघा माझी आवड आहे, मला मिळेल तो वेळ मला अध्यात्मामध्ये खर्च करायचा आहे. काम पूर्ण करतो, अधिक काम करायचं असेल तरी मला काम द्या, पण जेव्हा काम पूर्ण झालेलं असेल तेव्हा माझ्या खोलीचं मी दार बंद करीन आणि मी इथे ध्यानाला बसीन, किंवा मी इथे वाचन करीन, किंवा मला काय करायचंय ते मी इथे करीन. त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, त्याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकाराने आक्षेप घेण्याचं कारण नाहीये. आता हा यज्ञ केलाय, आपला व्यवसाय आहे तो उत्तम प्रकाराने चालवलेला आहे, त्याच्यावर बोट ठेवायला कुणाला जागा दिलेली नाहीये, आणि मग उरलेला जो वेळ आहे त्याचा हा यज्ञशिष्टाशिना, जे उरलेलं आहे त्याचा भोग घेताना संतोष आहे. मग तो कसा घ्यावा? एका पोळीने घ्यावा,
कुणाला गाणं ऐकायचंय म्हणून घ्यावा, कुणाला सतार वाजवायची आहे म्हणून घ्यावा, कुणाला अध्यात्माचे ग्रंथ वाचायचे म्हणून घ्यावा, कुणाला समाजकार्य करायचंय म्हणून घ्यावा. त्याच्या त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे त्याला जे करावंसं वाटतं ते प्रत्येक पातळीवरती आणि प्रत्येक व्यवसायाशी कॉम्प्रोमाइज करत नाही, ते पूर्ण करून, योग्य प्रकाराने पूर्ण करून. आणि ते सांगतात तिथे काय होतं, आमचे सगळे जे दोष आहेत ते सगळे दोष मुक्त होतात. साईबाबांच्या इथे दासगणू महाराज होते आणि दासगणू महाराजांना त्यावेळी ते पोलीस खात्यात नोकरीत होते. साईबाबांनी सांगितलं की आता तू एवढे ग्रंथ मी सांगितले त्याप्रमाणे लिखाणाचं काम सुरू केलंय, आता ह्या पोलीस खात्यातली नोकरी सोडून दे, आता तू इथे काही राहू नकोस. त्यामुळे माझं पोट कोण भरून देईल, कारण माझ्या पोट भरण्याकरता तर मला नोकरी केली पाहिजे, म्हणून मी नोकरी करतो, त्याची दुसरी सोय सांगा, मी नोकरी सोडीन. त्यामुळे तुला काय करायचंय, त्याची सोय कशी लागेल ते नंतर पाहता येईल, आणि ती लागेल असं वाटतं म्हणून मी तुला सांगतो ना. नाही म्हणले, बाबा तुम्ही काय मला इतकं नोकरी सोडण्याचा आग्रह करू नका. खूप मोठा त्यांच्या चरित्रातला तो भाग आहे. प्रत्येक वेळी त्यांना अशी अडचण यायची की जेव्हा साईबाबांनी सांगितलं की आता तुला नोकरी सोडायची, त्याबरोबर मात्र त्यांचे कुठलेच दोष किंवा त्यांनी केलेलं कुठलंही काम हे काही लपलं नाही, किंवा ते संपादून गेलं नाही, किंवा ते निभावून गेलं नाही. कारण त्यांच्या चरित्रामध्ये असणारं एक कान्ह्या भिल्ल नावाचं प्रकरण आहे, त्याला पकडण्याचं, ते मोठं प्रकरण आहे. केव्हा तरी संदर्भ आला तर आपण बोलू. सांगण्याचा हेतू असा आहे की एकदा स्वधर्म काय आहे की तुम्ही मनोमन त्यांना गुरु मानलेलं आहे आणि आता त्यांची आज्ञा आहे ती आपल्याला शिरसावंदी आहे. हे सगळं त्यांना कळत नाही का? कळतं ना, पण तरी सुद्धा आपला स्वतःचा तर्क आपल्याला सुटत नाही. मनुष्याला असं वाटतं माझं काय होईल, मला कोण खायला घालणार आहे, हे मला केलं पाहिजे, बाबांनी कितीही सांगितलं तरी काय झालं, हे मला मिळालं पाहिजे, हे मला केलं पाहिजे. ही भावना जोपर्यंत मनात शिल्लक राहते तोपर्यंत तो जो धर्म आहे, म्हणजे जो गुरु आणि गुरुच्या ठिकाणी शिष्य धर्म आहे, त्या धर्माला आम्ही दोष आणला की आम्हाला मिळणाऱ्या फळात दोष आला. आणि जोपर्यंत ते म्हणत होते त्याप्रमाणे व्यवहार करत होते तोपर्यंत त्यांच्या चरित्रातले सगळे प्रसंग वाचण्यासारखे. केव्हा ना केव्हा तरी आपल्याला सांगित, कारण ते सांगत बसवतं तासभर त्यांचं चरित्रच सांगितलं जाईल, की प्रत्येक वेळी असा प्रसंग उभा राहायचा की हे स्वतः यांना जेव्हा वाटे की आज पर्वणी आहे, गंगाखेडला जावं, गोदावरीचं दर्शन घ्यावं, की परिस्थिती अशी निर्माण होत असे एखाद्या कामाकरता किंवा शोधाकरता त्यांना पाठवलं जात असे, ते शोध घेणं सोडून ते दर्शनाला निघून जायचे. आता त्यांच्यावरती या ब्रिटिश लोकांचा आलेला दट्ट्या, त्यांना काही साध्या त्याचा दंड किंवा भुर्दंड भरावा लागला नसता किंवा तो सोसावा लागला नसता, पण कृपा कशी असे गुरुची की ते देवदर्शन करून परत येताना वाटेतच त्यांना त्याचा शोध लागत असे, चोरच भेटत असे, हरवलेलं गुरच सापडत असे, जी असेल ते. आणि हे घडलं की पोलीस खात्यातला मनुष्य आहे आणि अधिक तर्क करणारे ते म्हणायचे हे माझं काम नाही, हे असं झालं नसतं, हे साईबाबांनीच माझ्याकरता केलं, त्यामुळे मी सही सलामत सुटलो. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नोकरी सोडली पाहिजे. पण उद्या उगवला की कालचा विचार संपत, की पुन्हा नोकरीत गुंतत असत, की पुन्हा प्रसंग येत असत. शेवटी साईबाबांनी हा आलेला कान्हा भिल्ल प्रकरणामध्ये त्यांना मरण्याचा प्रसंग आला. कान्हा भिल्ल येऊन त्यांना मारण्याकरता उभा राहिला. पुष्कळ काही नाटक करावं लागलं लोकांच्या माध्यमामधून, पोलीस खात्याच्या माध्यमातून. हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल व्हावं लागलं, तिथून गुपचूप त्यांना फरार केलं. साईबाबांनी सांगितलं हे सगळे तू उद्योग करतोयस, आता नोकरी सोडणार असलास तू सुटशील, नाही तर तुझं सुटणं कठीण आहे. सांगण्याचा हेतू काय आहे की
स्वधर्माचं आचरण, की इथे धर्म कोणता आहे आत्ता त्यांचा, त्यांना दुसरा कोणता धर्म त्यांच्या मागे पाशच नव्हतं. एक साईबाबांच्या इथे राहून साईबाबांची सेवा करणे आणि ते म्हणतील त्याप्रमाणे व्यवहार, एवढाच होता. आता जर त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे व्यवहार करून आपल्याला जे करायचं आहे ते जर केलं मनुष्याने किंवा नाही करायचं आहे, तरी त्या स्वधर्माचं जे फळ आहे ते फळ हे संतोष देणारच असतं. पण तिथे तर्क लढवून आपल्याला काय वाटतं ते करून म्हणाले आले, त्याचे दुःखाचे भोग भोगणं आलं. म्हणून ते इथे सांगतात, यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. म्हणाले सर्व प्रकारचे दोष आहेत त्या घटनेतले दोष आहेत. वास्तविक हा केवढा दोष आहे की कामावरती जातो म्हणून कामावर न जाता देवता दर्शनाला जाणे. पण त्या दोषाचा सुद्धा परिहार गुरु का करतात? कारण प्रवृत्ती आत्ता चांगली आहे म्हणून याला परिस्थिती अनुकूल करून दिली पाहिजे. एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. त्यांना साधन करायचं आहे. साधनेकरता ते घरात सांगणार नाहीत. गुरूंची सेवा तर नुसती त्यांनी कठोर सेवा केलेली आहे. कुठल्याही प्रकारे एवढीशी सुद्धा त्याच्यामध्ये चूक न होऊ देता आपल्या सेवेत मोठे सावध राहून सेवा करत होते. तर जे ध्यान करायचं, जे साधन करायचं त्याच्याकरता कुणालाही न सांगता गुप्ततेने जायचं. आता हे साधन त्या मुलांनी आपल्या गुरुला न विचार आपल्या मनाने जेव्हा सुरुवात केली ते साधन करायला, त्याला मार्गदर्शन कोण करतो? तो त्या रानात जाऊन बसणार आणि या रानात बसून त्याचं ध्यान लागलं पाहिजे. हा डोळे मिटून बसला की ह्याचं मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झालं की ह्याच्या सबंध शरीराला नागच वेढा घालतो आणि त्याच्या डोक्यावर फणा धरतो. त्याला ऊन लागू देत नाही, त्याचं शरीर थोडंही ढिलं पडू देत नाही, त्याची त्या साधनेमधली एकाग्रता दूर होऊ देत नाही. हे कोण करतो? गुरु करतात. कारण गुरु भक्ती अशी आहे जी स्वधर्माचं आचरण करणारी आहे. अधिकार गुरुचा लहान नाही आहे. गुरुना काय कळत नाही का हा मुलगा माझा कुठं जाऊन शिष्य साधना करतो? दाखवणार नाहीत तेही, पण त्याची अनुकूलता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की त्यातले जे सगळे दोष आहे की गुरूंना न सांगता सुद्धा हा साधन करायला जातो आहे. गुरु नाही म्हणाले काय मला सांगत नाही तू आणि कुठे जातो, बघू तुझं साधन कसं सिद्ध होत नाही. त्याची तळमळ, त्याचा भाव, त्याची कर्तव्यनिष्ठा ही त्याला यशच देणारी ठरते. आणि त्या कर्मामधला जो दोष आहे तोही दूर केला जातो. किती दोष आहेत? आता आपण जर बघितलं, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर बकल्यांच्याकडे शिकायला होते. संताप केवढा बकल्यांचा. संतापी गुरु. गुरूंनी आपल्या वरच्या मजल्यावरती मुलाला मोठे मोठे हंडे पाण्याचे भरून आणायला लावावे. ते भरायचे. एकदा चूक झाली त्यांच्याकडून तर बखलेबुवांनी त्या भरलेल्या हंड्यासहित त्यांना ढकललं. पायऱ्यावरनं मुलगा गडगडत आला. सुरक्षित राहिला. कोण सुरक्षा ठेवतो? ईश्वर ठेव. भगवंत सांगतात इथे की स्वधर्माचं आचरण जो अत्यंत काटेकोरपणाने आणि अत्यंत सश्रद्धपणाने करतो त्याच्या आचरणामध्ये, आता इथे काही त्यांच्या आचरणातला दोष नाहीये, आलेलं संकट आहे. गुरूंचा राग आहे, झेललाय. मनात नाही आणलं माझ्या गुरूंना रागाला ही काय पद्धत आहे का शिष्याला व्हायचे, चला उद्या दुसरे गुरु पाहू, इथं जमायचं नाही, तुमचं आमचं जमणार नाही, आम्ही चाललो, असं नाहीये. कारण काय की स्वधर्माच्या ठिकाणी निष्ठा इतकी जबरदस्त आहे की त्या निष्ठेने येणारं जे संकट आहे ते दूर होत. फक्त एकच गोष्ट आहे की मनुष्याच्याकडे थोडा धीर पाहिजे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. तो थोडी आमची परीक्षा घेत. तेवढ्या परीक्षेला आम्ही थोडं टिकलं पाहिजे. मी नेहमी माझ्या पुरतं असं त्याचं विश्लेषण करून समाधान केलेलं आहे की 11:59 आणि 59 सेकंद
भगवंत फक्त आमच्या प्रयत्नाकडे पाहतो, आमच्या भावाकडे पाहतो, आमच्या प्रवृत्तीकडे पाहतो, पण तो आमचे 12 वाजू देत नाही. शेवटचा जो सेकंद आहे, शेवटचा जो मिनिट आहे, हा भगवंताचा आहे. इथे त्यांनी तेच सांगितलंय, आमच्या कर्मातली चूक. यथा सांगते कर्म काही घडेना. किती जरी आम्ही स्वधर्माचं आचरण करत राहिलो, काटेकोरपणे करत राहिलो, तरी सुद्धा ते कर्म काही 100% यथायोग्य होतं असं नाहीये, होऊ शकत नाही. मग कृपा कोणाची लागते? त्याचीच लागते. फक्त कुठं आम्ही त्याला देव मानलाय? समर्थांनी त्याचं उत्तर फार छान दिलं. यत्न तो देव जाणावा. कुणाला देव समजा, कुणावर श्रद्धा टाका, तुमचा प्रयत्न हाच तुमचा देव आहे. मग आम्ही प्रयत्न करतच राहिलो निरलसपणाने, तर कृपा तो करीलच. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय हा यज्ञ आहे. ह्या धारणेने कर्म करणं हा यज्ञ आहे. आणि हा यज्ञ काय करतो? यज्ञ शिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषयी. सर्व प्रकारच्या आमच्या दोषांचं, सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचं तो पूर्णपणे निराकरण करतो. आणि भुंजते ते त्वघम पापा ये पचंत्यात्म कारणात. पण जे फक्त स्वतः करता भोजन बनवतात आणि फक्त स्वतःच खातात, म्हणजे जो मनुष्य आपल्याच करता मिळवतो आणि आपलाच स्वार्थ फक्त पाहत राहतो, ते पापच खातात असं समजा. ते जे भोजन करतात किंवा ते जे अनुभवतात ते पापच अनुभवतात. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोग करी. आता म्हणाले इथे निर्हेतुका बुद्धी. निर्हेतुक बुद्धी निष्काम बुद्धी. निष्काम बुद्धीनी देखा विहित क्रियाविधी. विहित कर्माचं आचरण केलं गेलेलं आहे. जो असतीये समृद्धी विनियोग करी. म्हणाले आपल्याकडे असणारी जी समृद्धी आहे त्या समृद्धीचा निष्काम बुद्धीनी विनियोग करत राहतो, योग्य प्रकारे त्याचा उपयोग करत राहतो. जो असतीये समृद्धी असलेल्या वैभवाला त्याचा विनियोग कसा करतो? निष्काम बुद्धीनी करतो. आणि विहित कर्माचं आचरण करत करतो. वेडवाकडा आचरण आहे आणि तो कुठेतरी दानधर्म करतोय असं असतं माणसाचं, की त्याला करायचं आहे ते सगळं ब्लॅक मार्केटिंग, त्याला करायचं आहे तो सगळा भ्रष्टाचार, त्याला करायचा आहे तो सगळा अयोग्य व्यवहार करत राहतो. आणि मग मात्र एकदा देवाला पुष्कळ पैसे दिले, कारण काय करायचं, त्यात पण माणूस मोठा लुच्चा आहे. माणूस त्या देवालाच आपल्या धंद्यात पार्टनर करून घेतो. बालाजी आपल्या धंद्यातला पार्टनर आहे आणि बालाजीला सांगतात, बघ तू माझ्या धंद्यातला पैशाचा पार्टनर आहेस, माझ्या धंद्यात जो फायदा होईल त्यातला 1 पैशाचा भाग तुझ्या इथे आणून हुंडीत टाकणार आहे. म्हणजे त्याची भावना काय, देवाला पार्टनर केला की धंदा बुडणारच नाही, इतका तो स्वार्थी आहे. म्हणाले हे स्वधर्माचं आचरण नाहीये, ही लवाडी आहे. ही देवाच्याकडे मागच्या दाराने बॅकडोर एंट्री आहे देवाकडे घेणं, की देवाकडे अशा प्रकारे. म्हणाले देव त्याला कधीही सामील होत नाही. त्या सगळ्याची कुंडली मांडा, सगळ्या व्यवहारांची. प्रामाणिकपणे व्यवहार करणाऱ्या मनुष्याच्या जीवनाची कुंडली मांडावी, इतर प्रकारांनी व्यवहार करणाऱ्याच्या जीवनाची कुंडली मांडावी. यशापयश मांडत जावं. त्याच्यामधला हिशोब काय आहे, तो नेमका बोल काय. म्हणून त्यांनी सांगितलं कुणीही अत्यंत स्वार्थाने आपलं जीवन जगूच नाही. आणि ते स्वार्थाने जर जगले त्यांना चोर आहेत असं समजा. आणि म्हणून देखा विहित क्रियाविधी, विहित क्रियाविधी कर्म निर्हेतुका बुद्धी निष्काम बुद्धीनी जो असतीये समृद्धी विनियोग करी. आपल्या जवळ असलेल्या समृद्धीचा जो विनियोग करतो. गुरु गोत्र अग्नी पूजी. गुरुचं स्मरण ठेवतो, आपल्या गोत्रजांचं स्मरण ठेवतो, अग्नीची उपासना करतो. अवसरी भजे द्विजी. जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा तो
ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांना दान आदी, ब्राह्मणांचा सत्कार आदी कालपरत्वे आणि प्रत्येक कालामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने उपासना करणारी माणसं आहेत. त्यामुळे अमुक एक करा आणि अमुक एक करू नका असं म्हणण्याचं, आपल्याला काय करावं असं वाटतं ते आपण करा. मग आता ह्या काळामध्ये कोण करणार हो ही नैमित्तिक कर्म? त्या नैमित्तिक कर्माला श्राद्ध आणि पक्ष, सत्यनारायण आणि यज्ञ किंवा आणखीन काही इतर व्रत वैकल्यादी आम्ही काही करू शकत नाही, करू नका. करायचं नाही तर करू नका, पण जो करणारा आहे तो कशाकरता करतो याला काय अर्थ आहे हे निश्चित म्हणून. कारण ही एक कर्मकांडाची वैदिक परंपरा आहे. आता हे सगळं चाललंय ते त्याच्याकरता चाललंय की आता पुढे जो विषय येणार आहे एकानंतर एक, तिथे कळणार आहे आपल्याला की हा यज्ञ कशातून निर्माण झालाय, वेदातून निर्माण झालाय. तिथे आपण त्याचं स्पष्टीकरण बघू. आणि हे जे सगळं कर्म आहे हे कर्म काही थोतांड नाहीये. आम्हाला करायचं नाही म्हणून त्याला नावं ठेवू नका. तुम्हाला करायचं नाही तुम्ही करू नका. कोण तुमच्या मागे लागलंय? का तो वेद तुमच्या मागे धावत येतोय का की तुम्ही यज्ञ करा म्हणून? तो वेद तुम्हाला सांगतो का की व्रतवैकल्य करा म्हणून? तो वेद तुम्हाला सांगतो का तपाचरण? तो काही म्हणत नाही. तुम्हाला करायचं नाही हे तुमच्या न करण्याचं लाऊड एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ नका. ह्या अभिव्यक्तीची काही आवश्यकता नाहीये. ज्याला जे करायचं आहे तो ते करतोय. तो जे करतो आहे त्याचं तो फल मिळवतोय. तो त्या मार्गाने फल मिळवेल. तुम्ही दुसरा मार्ग निवडा. आणि तुमची बुद्धी चांगली सक्षम आहे तर भगवंत आम्हाला सांगतात आमच्या बुद्धीला जो मार्ग योग्य वाटतो त्या मार्गाने आम्ही जावं. आम्हाला निवडता येतो का बघावं. आम्हाला मार्ग निवडता येत असेल वेल अँड गुड. तुम्ही तुमचे स्वयंभूपणाने स्वीकारलेल्या मार्गाने पुढे जा. त्या यज्ञाचे अनेक पर्याय आपल्याला पुढे आहेच विषय. आता आपल्याला त्याच्यात फार शिरायचं नाही. पण एकच गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये आलेला विषय अवसरी भजे द्विजी दोनदा आला की नित्य नैमित्तिक कर्मामध्ये ब्राह्मण भोजन आदी जे काही कर्मकांड आहे, जे काही कुलधर्म कुलाचार आहेत, त्या सगळ्याचा जो विचार आहे तो आम्ही सांभाळायचा का नाही सांभाळायचा? सांभाळायचा असेल तर सांभाळा, नसेल तर सांभाळू नका. पण न सांभाळण्याची मल्लीनाथी करू नका. आम्हाला सांभाळायचं नाही म्हणा आणि विषय संपवा. हे योग्य आहे का? हे ह्या काळाला उपयुक्त आहे का? एवढा आम्हाला वेळ आहे का? व्यावसायिक करू शकतो का? ह्या कशालाही अर्थ नाही आहे. ज्याला जे करायचं आहे ते करायला त्याला वेळ आहे. ज्याला जे करायचं आहे त्याकरता सोय आहे, त्याकरता उपलब्धी आहे. ज्याची इच्छा आहे तो करेल, ज्याची इच्छा नाहीये तो करणार नाही. पण माझी इच्छा नाही म्हणून मी करत नाही हे सांगण्याचं धैर्य असलं पाहिजे. त्याच्याकरता दांभिकता नको की हे असं आहे म्हणून आम्ही करत नाही, हे योग्य नाही म्हणून आम्ही करत नाही, हे पटत नाही म्हणून आम्ही करत नाही. याला काही अर्थ नाही. तुमच्या पटण्यानं पटण्यावर काय आहे? फिजिक्सच्या ग्रंथामध्ये त्याचे सिद्धांत मांडलेले आहेत. तुम्ही जर घरी सांगायला लागलात की हा फिजिक्सचा सिद्धांत मला पटत नाही, अरे तू कोण? तुला कोण विचारतो की फिजिक्सच्या ग्रंथामधला सिद्धांत तुला पटतो का नाही पटतो? तुला कळला तर स्वीकार, नाही कळलं तर स्वीकारू नको. तुला मानायचं तर मान, नाही तर मानू नको. तुझा प्रश्न आहे. त्या ग्रंथाला कोण तू ठरवतोस? म्हणून तर आक्षेप काय आहे? मनुस्मृती जाळणाऱ्यावरती आक्षेप तोच आहे. तुम्ही कोण ग्रंथ जाळणार? विचार नाही जाळू शकत तुम्ही. विचार नाही नष्ट करू शकत तुम्ही. मांडलेल्या विचाराचा निषेध निर्माण करणारा ग्रंथ निर्माण करा. आणि तुमचा निर्माण झालेला ग्रंथ कालाच्या ओघामध्ये असा हजारो वर्ष शाश्वत ठेवा. मत तुमचं सिद्ध होईल. ज्या मताला प्राधान्य आहे, कोणाचं मत कुणी मारलंय? कुणी चार्वाकाचं मत मारलंय? कुणी अवैदिक दर्शनांची मतं मारली आहेत? कुणीच मारले. काय कारण? ज्याला जे मत मांडावं असं वाटतं ते मत त्यांनी मांडलेलं आहे. तुम्ही ग्रंथ पण वाचत नाही, ग्रंथांतरी काय म्हटलंय ते पण बघत नाही. कुठलेही त्याच्या मागचे संदर्भ घ्यायचे जे योग्य संदर्भाशी जोडलेले नसतात आणि त्याच्यावरती तत्वज्ञान मांडायचं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे इथे माऊली जो विषय मांडतायत
हा प्रत्यक्ष कर्मकांडाशी निगडीत मांडताय की ब्राह्मण भोजन आहे, नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, प्रत्यक्ष यज्ञाचं कर्मकांड आहे. तसंच ग्रंथांतरी सांगितलेल्या अनेक गोष्टींचा आचरण आहे, अवलंब आहे. तर निमित्तादिकी यजी पितरोद्देशे, आणि निमित्ताने आपल्या पितरांच्या करता जो पूजन करतो. म्हणाले या यज्ञ क्रिया उचिता, हे सगळे यज्ञ आहेत. आपल्या पितरांचं स्मरण करणं यज्ञ आहे, त्यांचं श्राद्ध पक्ष करणं यज्ञ आहे. यज्ञेशी हवन करिता, म्हणाले हा विहित यज्ञ क्रिया उचिता, हा विहित कर्म आहे. हा जो आहे हा स्वधर्म आहे. या स्वधर्मात रूपी हा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी हवन केलेलं आहे. यज्ञ कोणता? स्वधर्म. त्या स्वधर्माच्या यज्ञामध्ये हवन कशाचं केलं? पितरांच्या श्राद्धाचं. हवन कशाचं केलं? पितरांच्या पक्षाचं. हवन कशाचं केलं? ज्या काही योग्य अशा तिथी आहेत त्या तिथीवरती करण्याच्या दानाचं, त्या तिथीवरती करण्याच्या कर्मकांडाचं. म्हणाले हुतशेष स्वभावतः उरे जे जे, आणि त्याच्यामधून सगळं काही ह्या सगळ्या क्रिया करून मग जे पैसे उरतील, मग आम्ही काय म्हणतो, हे सगळं करण्यामध्ये काय पैसे घालवायचे? हा पैशाचा अपव्यय आहे. देवाच्या पुढे दिवा जाळायचा आणि महिन्याचं किलोभर तेल घालवायचं. अरे हॉटेलमध्ये एकदा गेलात तर त्या 1 किलो तेलाच्या 10 पैसे खर्च करून येतात, आणि त्या 1 किलो तेलाचा काय हिशोब सांगता? कितीतरी गोष्टी आहेत अशा. एका समारंभामध्ये एक लोक घरी आले आणि त्यांनी सांगितलं की अहो, ह्या यज्ञामध्ये पशुहत्या केली जाते, कशी स्वीकारायची? मानवतावादाचा विचार केला तर पशुहत्या करणं योग्य नाही. यज्ञात केली पाहिजे का? नाही केली पाहिजे. का म्हणून पशुहत्या करायची? मग म्हणाले चला तुम्ही बरोबर आणि निषेध व्यक्त करा, या आमच्या बरोबर आणि सांगा की यज्ञातली पशुहत्या बंद केली पाहिजे. म्हटलं जरूर सांगू, अडचण काहीच नाही, पण आधी तुम्ही सगळ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये जे सगळं भोजन बनतं सामिष, ते बंद करा. इथे आमच्याकडे कधी काळी वर्षाकाठी सगळ्या भारतभरामध्ये मिळून जर का 5 आज्यांची 10 आज्यांची हत्या होत असेल, इथं कोटीत हत्या होतीये वर्षभरात. मग ही हत्या कोणती मानवतावादी आहे? या हत्येचा विचार मांडा, मग बोला. कोणत्याही धर्माला कुणीही चॅलेंज करणं सोपं नाही. कारण काय आहे, त्याचा खाणे हा त्या मानवाचा, ते सामिष भोजन करणं हा धर्म आहे, तो खातोय. अडचण काय आहे त्याला? त्याला जी परवानगी आहे खाण्याची तो खातोय. यज्ञामध्ये जर त्या पशुच्या हत्येची परवानगी आहे तर होती हत्या. यज्ञाकरता झाली की निषेध का? आणि आपल्या पोटाकरता झाली तर निषेध नाही का? हे तत्वज्ञान असू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं इथे की हुतशेष स्वभावतः उरे जे जे, म्हणाले जे त्याच्यामधून शिल्लक राहत, या सगळ्याच्या करता खर्च करून या प्रत्येक ठिकाणी आम्ही जे आमची सेवा आहे, आमचा वेळ आहे, आमचं धन आहे, आमच्या कुटुंबातल्या लोकांचा एकत्रित सहभाग करून केलेला जो श्रमाचा भाग आहे, सगळं काही याच्यातून जे उरेल त्याचा ते सुखे आपुला घरी कुटुंबेसी भोजन करी, की भोग्याची ते निवारी कल्मशाते. म्हणाले इथे अशा प्रकाराने जर आम्ही आमच्या रोजच्या जेवणाचा विचार केला आमच्या संबंध कुटुंबानी, तर याच्यामध्ये भोग्याची ते निवारी कल्मशाते, तो ते जे भोजन आहे ते भोजन किंवा तो भोग भोजनाचा आमच्या सगळ्या पापांचा परिहार करतो. म्हणजे आमचा व्यवसाय आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने करून जेव्हा दुपारी जेवणाकरता आमच्या घरी येतो त्यावेळी ते जे भोजन आहे त्या भोजनाची किंमत सामान्य नाहीये. कारण का? तर पैसे मिळवण्याचे मार्ग आमचे शुद्ध आहेत. उपनिषदांनी सांगितलंय अर्थतः शुची कामतः शुची स एव शुची. अर्थार्जनाचे मार्ग शुद्ध आहेत आणि कामना शुद्ध आहेत, हीच शुद्धता आहे. याच्यापेक्षा शुचितेचं दुसरं लक्षण संभवत नाही.
म्हणून ते म्हणतात ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडीजे तो अधि जयापरी महारोगी अमृत सिद्धी. म्हणाले देहाला महारोगासारखा भयंकर रोग झालेला आहे, पण त्याला अमृतासारखा सिद्ध औषध मिळालेलं आहे, तर आता त्याचा रोग राहील का? तसं म्हणाले या यज्ञावशिष्ट भोजन ज्याला करण्याचं भाग्य त्याच्या कर्मानी मिळालं, त्याच्या ठिकाणी कोणता तरी दोष शिल्लक राहील का? का तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा जो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. म्हणाले एखादा तत्वनिष्ठ पुरुष आहे, त्याच्या ठिकाणी आता त्या तत्वाला त्यांनी यथार्थतेने जाणलेला आहे, आणि असा तत्वाला जाणलेला जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी जसा भ्रांती संभवतच नाही, संशय संभवतच नाही, इतर कोणत्याच गोष्टी त्याच्या ठिकाणी विपरीत विकल्पात्मक संभवतच नाहीत, तसंच या यज्ञाचा शेष जो स्वीकारतो किंवा त्या शेषाचं भोजन करतो त्याच्याकडे दोष राहतच नाही. कशाकरता धडपड करतो आपण? प्रसादाचं अन्न मिळवण्याकरता. कशाकरता? तेवढ्या करताच आहे. इतकं निर्दोष अन्नाचा कण जरी आम्हाला खायला मिळाला तरी सुद्धा आमच्या ठिकाणच्या अनेक पापाचा परिहार होणं शक्य आहे. कारण का? तर ज्या ठिकाणी इतकं आचार संपन्न संस्कार संपन्न भोजन बनत आहे त्या भोजनाची किंमत कमी नाही. पुढे माऊली सांगते आपल्याला, म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे. म्हणून आपल्या धर्माने आपल्याला जे प्राप्त होत आहे ते आपल्या त्याच पद्धतीने आपल्याच धर्माने जिथे योग्य प्रकाराने त्याचा विनियोग केला पाहिजे तिथंच केला पाहिजे. नाही तर माझे आप्तेष्ट आपण म्हणून आपण आधीच म्हटलंय की आपल्या गोत्रज कुलज ज्ञातीज ह्या सगळ्यांचं हित भागावं म्हणजे भागवा किंवा बघावं, तर त्या राजकारणात त्याचा भांजा भतीजा संपणारच नाही. याच्यामध्ये आम्ही अडकूनच पडू असं नाहीये. म्हणाले स्वधर्माला जे योग्य आहे ते त्याच पद्धतीने पुढे गेलं पाहिजे विनियोगी जे. मग उरे ते भोगी जे संतोषेशी म्हणून स्वधर्मे जे अर्जे आपल्या धर्माने जे मिळवलं ते स्वधर्मेची विनियोगी जे. मग उरे ते भोगी जे संतोषे, मग जे शिल्लक राहणार आहे त्याचाच उपभोग घ्यावा. हे वाचूनी पार्था रहाटो नये अन्यथा. हे लक्षात ठेव म्हणाले अर्जुना, याच्याशिवाय अन्य मार्गाने जाऊ नकोस. ऐसी आद्य हे कथा मुरारी सांगे. ही सनातन कथा अगदी अनादी कथा भगवंतानी अर्जुनाला सांगितली. जे देहाची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही. आता याचा अर्थ बघायचं काही कारण नाही, जर बघितलंय आपण. हे यज्ञोपकरण सकळ नेणत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. ते म्हणतात हे कसलं आलंय? हे यज्ञ बिज्ञ या सगळ्या आयडियाज सगळ्या आउटडेटेड आहेत. ह्या काय आम्ही मान्य करत नाही, आमच्या दृष्टीने स्वीकार्य नाहीये. नेण तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. आम्ही या जगामध्ये जन्माला आलोय, आज या जगातला आनंद उपभोगणं एवढं आमचं काम आहे, तेवढं आम्ही बघू. जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुष. एक राहिली आहे का? इंद्रिय रुची सारखे करविती पाक निके ते पापिये पातके सेविती जाण. जे फक्त आपल्या इंद्रियांच्या चालीनी चालतात, म्हणजे आपल्याला आवडतं म्हणून जेवण करायचं, आपल्याकडे खूप पैसे आहेत, आपल्याला एकाच गाडीचा कंटाळा येतो म्हणून 6 महिन्यात आपल्या गाडीचं मॉडेल बदलायचं, आपल्या घरामध्ये केलेलं इंटिरियर वर्षानंतर बघवत नाही बदलून टाकायचं, घराचे पडदे 3 महिन्यानंतर पाहण्याचा कंटाळा येतो म्हणून दर 3 महिन्यांनी बदलून टाकायचे. कारण का? वैभव आहे ना आपल्याकडे. त्या वैभवाला इंद्रिय आणखीन मार्ग दाखवत राहतात, त्या मार्गाने पुढे जात राहायचं. म्हणून म्हणाले ते पापिये पातके सेविती जाण. अशा इंद्रियांच्या चालीनी चालून जेव्हा मनुष्य व्यवहार करतो तेव्हा असं समजावं की ते फक्त ते पापी लोक पातकांचंच सेवन करतात, पापच खातात.
जे संपत्ती जाता आघवे हे हवनद्रव्य मानावे. आता पुन्हा सांगतायत तोच विषय. आता काही त्याचं वेगळं स्पष्टीकरण नको आपल्याला. आपली सगळी संपत्ती ही हवनद्रव्य आहे असं मानून मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. त्या परमात्म्याला ती अर्पण करावी. हे अर्पण करावी याचा अर्थ प्रत्येक वेळी तो ईश्वराच्याच ठिकाणी तिचं समर्पण आहे असं नाहीये. स्वधर्माप्रमाणे त्याचं जिथे योग्य विनियोग करणं आवश्यक आहे तसं त्या संपत्तीचा विनियोग करावा असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविधी. पण हे सगळं सोडतात आणि जे मूर्ख आहेत ते आपल्या मनाप्रमाणे पाकसिद्धी करतात, म्हणजे भोजन करून खातात. जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषू होये. म्हणाले ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या, परंतु जिही यज्ञ सिद्धी जाये. म्हणाले ज्या यज्ञाच्या म्हणाले योगाने जिही यज्ञ सिद्धी जाये, ज्याच्या ठिकाणी अशा प्रकारचा स्वधर्माचा यज्ञ सिद्धीला जातो, परेशा तोषू होय, श्रेष्ठ अशा परमात्म्याला आदिपुरुषाला त्याच्यामधून मोठा संतोष होतो. आणि ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या, आणि त्याच्याकडचं भोजन हे सामान्य असत नाही. त्या भोजनाला त्यांनी आपल्याला जर एक कापड एवढंच दिलं तर आपण जन्मभर ते जपू. त्यांनी दिलेला 1 रुपया आहे, त्याची दिलेली 1 नोट आहे, आपण आपल्या घरच्या खजिन्यामध्ये ठेवून देतो. का? कारण ते आचरण आपल्याला माहिती आहे, त्या व्यक्तीचं सामर्थ्य आपल्याला माहिती आहे. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगामध्ये होते. त्यांच्याकडे देखभाल करणारा जे सारखा त्यांच्या जवळ येऊन त्यांना पाळणारा, कारण त्या माळ्याला त्यांच्याबद्दल मोठा आदर होता. त्याला वाटायचा हा मोठा सत्पुरुष आहे. आणि तो बागेमध्ये काम करत असे आणि येऊन त्यांच्याशी बोलून जात असे. प्रत्येक वेळी त्याला वाटायचं यांना नमस्कार करावा, यांना काहीतरी फळं आणून दे. ते म्हणायचे बाबा तुझं तू काम कर, मी माझं काम करतो. त्यांचं गीता रहस्याचं लिखाण कायम तिथे चालू होतं. आता पुष्कळ दिवस गेले, तो माळी फार खिन्न होता. ते म्हणाले काय झालं, तू फार असा व्यग्र दिसतोस. तेव्हा त्या माळ्याने सांगितलं काय करावं. म्हणाले माझा मुलगा फार दिवस झाले आजारी आहे आणि या माझ्या मुलाची तब्येत काही बरी होत नाही. आता म्हणाले परिस्थिती अशी आहे की माझा मुलगा बरा होईल असं वाटत नाही. तर म्हणाले का असं का म्हणतो. नाही म्हणाले दुखणं कशानेच हटत नाहीये. माझी एक विनंती आहे म्हणाले आपल्याला. काय पाहिजे म्हणाले. लोकमान्य म्हणाले मी असा तुरुंगातला मनुष्य काय देऊ शकतो तुला. नाही म्हणाले देऊ शकाल. आपल्या अंगावरचं उपरणं द्या म्हणा. आपलं उपरणं मी माझ्या मुलाच्या अंगावर घालतो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, लोकमान्यांचं उपरणं तो घेऊन गेला आणि त्यांनी आपल्या मुलाच्या अंगावर ते उपरणं घातलं आणि मुलगा यथावकाश बरा झाला. त्या अन्नाचं सामर्थ्य आहे. त्यांनी सांगितलं ते काय सामान्य आहे. त्यांच्या ठिकाणचं सामर्थ्य, त्या ज्या आठवणी लिहिल्या आहेत मंडालेच्या तुरुंगातल्या, त्या आठवणींमधली एक आठवण आहे की लोकमान्य टिळक जिथे बसत होते आणि त्यांच्या भोवती, त्या खोलीच्या भोवती जी वृक्षराजी होती, लोकमान्यांनी मंडाले सोडलं आणि ती सगळीच्या सगळी झाडं जळून मरून गेली. त्यातलं झाड पण शिल्लक राहिलं. त्यांना कळतं आहे काय सामर्थ्य आहे सदाचरणाचं. आणि म्हणून इथे भगवंत आपल्याला सांगतात की सदाचरण काय पातळीवरती फल देतं आपण सांगू शकत नाही. स्वधर्माचं आचरण मनुष्याला किती उन्नत करतं सांगू शकत नाही. म्हणून ते सांगतात की जिही यज्ञ सिद्धी जाये, ज्याचा हा स्वधर्माचा यज्ञ सिद्धीला जातो, परेशु तोषू होय, परमात्म्याला त्याच्यातून संतुष्टता येते. ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. म्हणून तर ते मुंगूस त्या महाभारतामध्ये युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये लोळतं. जे अर्ध अंग त्या यज्ञाच्या भस्माला लागतं ते सुवर्णाचं होतं. ती कथा आपण पुन्हा कधीतरी पाहू की मग त्याचं उरलेलं अंग कसं सोन्याचं होण्याकरता ते कसं धडपड. म्हणजे तिथल्या असणाऱ्या त्या भस्माला, त्या मातीला आपण काय म्हणतो अंधश्रद्धा आहे हो. कसलं ते भस्म घेतात, डोक्याला लावतात, घरी घेऊन जातात, आपल्या घरामध्ये कोणाची विभूती म्हणतात, कोणाची रक्षा म्हणतात, ठेवतात.
पण ज्याची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा त्याला फल देतेच, आणि ज्याच्या ठिकाणाहून ती आणली आहे त्याचं काही सामर्थ्य आहेच. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं, हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण. आता ते अन्न साधं नाहीये. आपण आता म्हणतो ना, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. जेव्हा त्या अन्नाची उपासना केली आहे उपनिषदामध्ये, आणि त्यांनी सांगितलं अन्न हे ब्रह्म आहे असं समजून अन्नाची उपासना करावी. आता इथे ते सांगतात ते अन्न सुद्धा ब्रह्म आहे. नाही, मी आपल्याला नेहमी म्हणते, त्याचं तुकाराम महाराज एवढं एकच उदाहरण पुरेसं आहे. ज्यांच्या घरामध्ये 2 दिवसांनी नाही तर 3 दिवसांनी मुलांना चतकोर नाही तर अर्धी भाकरी खायला मिळते, ती मुलं गुटगुटीत आहेत, चांगली आहेत, कोणी माल न्यूट्रिटेड नाहीये, कुणाला व्हिटॅमिन डेफिशियन्सी नाहीये, कुणाला कोणतं इन्फेक्शन नाहीये, कुणाला ॲनिमिया नाहीये, कुणाचं हिमोग्लोबिन कमी नाहीये, सगळे चांगले आहेत. कारण का? अन्न त्याच्या बाह्य रूपाने आम्हाला पुष्ट करतच नाही, अन्न त्याच्यावरच्या संस्कारांनी आम्हाला पुष्ट. त्या अन्नावर आम्ही काय संस्कार केलाय, म्हणून ते सांगतात हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वाया. कारण हे जे अन्न आहे ते कसं आहे म्हणाले, हे ह्या सगळ्या जगाला जगवण्याचं साधन आहे, जगण्याचं साधन आहे. हे जे यज्ञ आहेत, हे यज्ञ या जगाला जगवणारे आहेत. आता आपण पुढे बघतोच आहोत. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. म्हणाले काय होतं, अन्नापासून सगळं भूतजात निर्माण होतं, पावसापासून अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञामुळे पर्जन्याची उत्पत्ती होते, आणि यज्ञ हा कर्म समुद्भव आहे, हा कर्मातून निर्माण होतो. यज्ञाचा मार्ग कोणता आहे? कर्माचा आहे. यज्ञ म्हणजे कर्म आहे. आम्हाला काहीतरी आचरावंच लागतं. आमच्या डोक्यामध्ये फक्त आयडियाज घेऊन आम्ही बसलो आणि कल्पनेनी चिंतन करू लागलो, त्या चिंतनाला काही अर्थ नाही. हा धर्म जो आहे, हा वैदिक धर्म, हा आचरणशील धर्म आहे. तुम्हाला जे तत्व आहे, अंगीकारलं आहे, स्वीकार्य वाटलं आहे, ते तत्व आपल्या आचरणात आणावं लागतं. सत्य बोललंच पाहिजे हो, सत्य बोललंच पाहिजे हो, तोंडानी म्हणून चालत नाही. आपल्या जीवनात आपण सत्यच बोललं पाहिजे. लोकमान्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे, ताई महाराज खटल्यातलाच प्रसंग आहे. आपल्याला कदाचित मी पूर्वी सांगितलंही असेल की लोकमान्यांचं सगळं आयुष्य ज्या खटल्यानी खाल्लं, स्वधर्मनिष्ठा काय आहे त्या खटल्यातून कळते आपल्याला. एका सत्पुरुषाची 20 वर्ष खटला चाललेला आहे. त्या खटल्यातला तर शेवटाला खटला आलाय. ताई महाराजांची साक्ष आहे, वकिलांनी त्यांच्या पक्क पढवून ठेवलेलं आहे. लोकमान्यांनी असा प्रश्न विचारला, असंच उत्तर द्यायचं, असंच उत्तर द्यायचं. उभे राहिल्या त्या, आणि लोकमान्यांनी त्यांची क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे घ्यायला सुरुवात केली. त्याबरोबर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, आणि पहिला प्रश्न विचारला वकिलांनी 50 वेळा घोकून घेतलं होतं, नाही म्हणायचं, तरी यांनी उत्तर हो दिलं. आणि पुढे खटला लोकमान्यांच्या प्रमाणे झाला, आणि त्या ताई महाराज प्रकरणामध्ये लोकमान्य तो खटला जिंकले. पहिला जजनी त्यांना प्रश्न विचारला, अहो तुम्ही केवढी या ठिकाणी धोका पत्करलाय, रिस्क घेतली आहे की या बाईंना तुम्ही असा प्रश्न विचारला. आज 20 वर्ष तुम्ही खटला लढता, आज 20 वर्षानंतर या बाईंनी जर इथे हो म्हणण्याऐवजी नाही म्हटलं असतं तर तुमचा खटला हातातून जात होता, तुमच्या विरुद्ध निकाल लागत होता. लोकमान्य म्हणाले, आमच्या नजरेला नजर भिडवून समोरच्या माणसाला जर खोटं बोलण्याची हिंमत झाली तर जन्मभर सत्यवादाचं आम्ही जे तप केलंय ते फुकट गेलंय असं म्हणावं. त्या बाईंनी जर माझ्या नजरेला नजर देऊन हो म्हटलं, न म्हणता नाही म्हटलं असतं, म्हणाले माझं तप कमी पडलं. त्या बाई काय बोलल्या याला महत्व नाहीच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं कर्म समुद्भवा. यज्ञ हे कर्मातून निर्माण होणारं प्रकरण आहे, ते रसायन कर्माशी निगडीत आहे. आणि म्हणून ते पुढे सांगतात अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते. इथे काही अर्थ बघण्यासारखा नाहीच आहे. मग वरिषू या अश्नात, वरिषू म्हणजे पाऊस,
अश्नाते म्हणजे अन्नाला, सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञाते प्रकटी कर्म. म्हणाले कर्मासी आदी ब्रह्म वेदरूप. यज्ञाचं प्राकट्य कोण करतं? कर्म करतं. कारण कर्माशिवाय यज्ञ संपन्नच होऊ शकत नाही. तसं कर्म करत गेलं नाही, तसं हवन करत गेलं नाही, त्या समिधा वापरल्या नाहीत, तर यज्ञ संपन्न सिद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून कर्म समुद्भव हा. आणि कर्म कशात आहे? आदी ब्रह्म वेदरूप. आणि कर्माची मीमांसा कशात केलेली आहे? ती वेदांमध्ये केली आहे. आणि व्यासांनी वर्गीकरण करून जो यजुर्वेद मांडला आहे त्याच्यामध्ये यज्ञाच्या विषयी अधिक चर्चा केलेली आपल्याला माहिती आहे. आता या यज्ञामधून पर्जन्य संभवतो याच्यावरती प्रयोग आपल्याला बार्शीला नाना काळे यांनी केलेले आहे. आणि त्या प्रयोगामध्ये आपलं त्यावेळचं म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन खातं त्याच्याकरता असलेले सॅटेलाइट्स आणि त्याच्यावरून ऑब्झर्वेशन, त्यांनी 50 प्रयोग केले, म्हणजे यज्ञ केले. त्या यज्ञाच्या 50 प्रयोगामध्ये त्यांनी पर्जन्याला अनुकूल असणारे असे जे वेदातले मंत्र आहेत ते एकत्रित केले. आणि त्या मंत्रांनी त्यांनी हवन केलं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे हवन केलंय, पावसाळ्याचे दिवस आहेत, चांगले ढग येत आहेत, आणि मग त्याच्याच मागे पुढे यज्ञ करायचा असं नाही. अगदी भर उन्हाळ्याचे दिवस आहेत, भर हिवाळ्याचे दिवस आहेत, ज्या दिवसामध्ये आकाश अगदी निरभ्र आहे, त्या दिवशी यज्ञ केल्यानंतर काय घडतं. आणि त्यांच्या 50 यज्ञांचं ऑब्झर्वेशन हे सॅटेलाइट वरून करायला सांगते. त्याच्यावरनं ती घेतलेली ऑब्झर्वेशन्स आहेत. आणि त्याच्याविषयीचे लेख टाइम्स ऑफ इंडिया पासून सगळीकडे आलेले आहेत. म्हणजे त्याचं आपल्याकडे काय म्हणूया दाखला आहे, त्यांची संस्था आहे, ते गृहस्थ आज विद्यमान आहेत. 50 पैकी 48 यज्ञांच्या मध्ये क्लाउड फॉर्मेशन झालेलं आहे, पाण्याचे ढग निर्माण झाले आहेत आणि त्याच्यातून थोडासा जलाचा वर्षाव झालेला आहे. आणि त्यांनी सिद्ध करून दिलं की कर्मानी म्हणजे योग्य प्रकाराने जर यज्ञ घडवून आणला तर पर्जन्याची उत्पत्ती करता येते. तर सांगण्याचा आपल्याला हेतू असा आहे की कर्म ब्रह्मोद्भवम सिद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. कर्म कशातून निर्माण झालं? वेदातून निर्माण झालं. वेद कशातून निर्माण झाले? तर अक्षर परमात्मा, परमात्म्यापासून त्यांचा उद्भव झालेला आहे. त्यामुळे तस्मात् सर्वगतम ब्रह्म, त्यामुळे ब्रह्म जे आहे ते सर्वदूर भरून राहिलेलं आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. कारण उलट चला म्हणाले, परब्रह्माने वेद निर्माण केले, वेदामध्ये कर्माची मीमांसा झाली, कर्मामधून यज्ञ निर्माण झाला, यज्ञामधून पर्जन्य निर्माण झालं, पर्जन्यामधून अन्न निर्माण झालं, आणि अन्नामधून जगताची उत्पत्ती भूतमात्रांची झाली. म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी सर्वगत कोण आहे? ब्रह्म आहे. सगळ्यांच्या मध्ये ब्रह्म आहे. म्हणून नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, म्हणून ब्रह्म नित्य प्रतिष्ठित आहे यज्ञामध्ये. आम्ही जे कर्म करतो ते आमचं स्वधर्माचं आचरण हा जो यज्ञ आहे, तर हा यज्ञ कोण करतोय? ब्रह्मच, त्याच्याशिवाय कोणी नाही. कारण त्या क्रियेत सुद्धा ते प्रतिष्ठित. यज्ञ म्हणजे जे कर्म आहे तर कर्मात तो प्रतिष्ठित आहे. मग वेदाते परापर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परी कर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. म्हणाले तर या ठिकाणी पुन्हा तेच सांगितलं, परिकर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती, त्याच्यामध्ये ऐसे सुभद्रापती अखंडगा. तर ऐके सुभद्रापती, हे अर्जुना ऐक की या सगळ्यामध्ये परमात्माच भरून राहिलेला आहे. आता त्याच्या पुढे एवं प्रवर्तितम चक्रम नानु वर्तेयतीह यहा अघायुर इंद्रिया रामो मोघम पार्थ
सजीवती. बरोबर वाचलं ना? हा. तर म्हणाले अशा प्रकारे सुरू केलेल्या चक्रामध्ये किंवा त्याला अनुसरून न अनुवर्तती, जो त्याला इह या लोकामध्ये जो अनुवर्तन किंवा त्याचं अनुसरण जो करत नाही, कारण हे निर्माण झालेले चक्र आहे, या चक्रात आम्ही आहोत. त्यांनी जसं म्हटलंय आता 18व्या अध्यायात शेवटी की ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माये. आमच्या सगळ्या भूतमात्रांना तो फिरवणारच आहे, तोच फिरवतोय. आम्ही त्या यंत्रावरती, हे चक्र आहे, हे कालाचं चक्र आहे आणि या चक्रावरती त्यांनी आम्हाला टाकलेलं आहे. त्या चक्रावर कशाच्या माध्यमातून टाकलंय? या कर्माच्या माध्यमातून. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे सुरू झालेलं, आम्ही ह्या चक्रातून सुटका करून घेऊ शकतो का सांगा? आम्हाला सुटकेला जागाच नाही. आम्हाला ह्या दिवसातून सुटका पाहिजे, जागा नाही. रात्रीतून सुटका पाहिजे, जागा नाही. भोजनातून सुटका पाहिजे, जागा नाही. आम्हाला आमच्या मनाप्रमाणे कुठेतरी हिंडायचंय, फिरायचंय, जागा नाही. कारण त्याच्याकरता नियोजन आहे, त्याच्याकरता बंधन आहे. कुठेतरी जायचंय तर वाहन कोणतं, वेळ कोणती, कसं पोचायचं, तिथे व्यवस्था काय, सगळं आहे. त्या प्रत्येक हे जे चक्र आहे, हे चक्र हे बंधन आहे, ते बंधन स्वीकारूनच चालावं लागेल. मी बंधन स्वीकारत नाही, बंधन स्वीकारत नाही हे बोलणंच माझ्या तोंडात जीभ नाही म्हणण्यासारखं आहे. की जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तोंडात जीभ आहे म्हणूनच बोलतो. जेव्हा आम्ही जगतो तेव्हा हे सगळं बंधन आहे याच्या सहितच जगतो. त्या बंधनाला सोडून आम्ही बाहेर पडू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की जे लोक म्हणजे अघ आयुहू, म्हणाले आयुष्य पापमय केव्हा करून घेतात? म्हणाले जेव्हा इंद्रियांच्या मध्ये रममाण होतात. या चक्राला जाणत नाहीत, आपल्या सुखाला जाणतात. म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर इहवाद, मटेरियलिझम, बस, की जो भौतिकवाद आहे, तर खा प्या मजा करा, याच्यापेक्षा दुसरं नाही. असे जे लोक आहेत ते काय म्हणाले? तो फुकट जगतो आहे असं म्हणावं. की मोघम पार्थ सजीवती, तो अगदी फुकट जगतोय, त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. कारण आपल्या जीवनाचं प्रयोजनच जो समजत नाही त्यांनी काय करावं? त्याच्या जीवनालाच अर्थ नाही. म्हणून ते पुढे सांगतात, ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझं धनुर्धरा सांगितली या अध्वरा या यज्ञाकरता लागवनिया. कोणता यज्ञ? स्वधर्माचा. हे यजन तुला करायचंय, तुझा स्वधर्म तुला सांभाळायचा आहे. म्हणून ही समूळ हा उचितू, म्हणून हा मुळापासून योग्य आहे. तुला कुठेही मी त्याच्यामध्ये दोष दाखवू शकत नाही. अत्यंत निर्दोष भगवंतानी मांडलेल्या निष्ठा आहेत त्याच्यामध्ये एक सांख्य निष्ठा आहे, एक योगनिष्ठा आहे. ते सांगतात ही निष्ठा समूळ उचितू, मुळापासून उचित आहे. आणि म्हणून स्वधर्म रूप क्रतू, आपल्या धर्माचं आचरण करणं, क्रतू म्हणजे यज्ञ, हाच जणू यज्ञ आहे. नानुष्ठी जो मत्तू लोकी ये, जो या लोकामध्ये त्याचं अनुष्ठान करत नाही तो पातकांची राशी. जाण भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. त्याचा काय अर्थ करायची गरज नाही. म्हणाले तो फक्त आपल्या वाईट कर्मानी इंद्रियांच्याच उपयोगाकरता जन्माला आला, ह्याला वेगळं काही स्वतंत्र अस्तित्व नाही. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्र पटळ अकाळीचे. आता आज हवेमध्ये पाहिलं आपण तर आकाशात आज पण अभ्र आहे. काय उपयोग आहे त्याचा? नकोच आहे. म्हणजे त्याचा उपयोग व्हायला नकोच आहे. पण पाऊस पडला तर आता झालंय नुकसान, पुन्हा त्याच्यात भरीत भर आणखीन नुकसान होईल. पण म्हणजे जी अभ्र किंवा जे ढग येतात की ज्यांच्या येण्याची आवश्यकता नाही, अशा ह्या निष्फळ ढगांचा काय उपयोग? तसा म्हणाले या माणसाचं जन्म, या माणसाचं कर्म, सगळं काही अर्जुना अत्यंत निष्फळ आहे. थोडं पण नाही, अति निष्फळ. का गळा स्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. म्हणाले त्या अजाच्या ठिकाणी असणारा जो अजागळ आहे त्याला काही उपयोग नाही.
कुणालाही उपयोग नाही. असं असं जसं एक भार वाहणं आहे, तसंच म्हणाले ह्या ज्याला स्वधर्माचं अनुष्ठान घडत नाही त्याचं जगणं त्या अजागळासारखं आहे. म्हणून एके पांडवा हा स्वधर्म कवडे न संडावा. म्हणून ऐके पांडवा, पांडव एक लक्षात घे अर्जुना, की हा स्वधर्म कुणीही टाकू नये. सर्व भावे भजावा हाची एकू. सर्व भावानी आपल्या अंतःकरणामध्ये जेवढं म्हणून आपल्याला उदात्त करून त्याच्याकडे पाहता येईल आणि त्याचं स्मरण, त्याचं आचरण आणि त्याच्याविषयीचं आपल्या मनामध्ये विवेकाच्या पातळीवरचं विवरण पाहिजे ना. आम्ही कर्म कसं करावं, कोणत्या वेळी करावं, ते का करावं, कोणत्या पद्धतीने करावं. म्हणून त्यांनी काय सांगितलं आपल्याला, अरे अर्जुना, तू का असं म्हणतोस की मी तुला गोंधळात टाकलंय. गोंधळात नाही टाकलं. तुला ज्या कर्माचं आचरण करायचंय तो स्वधर्म तुला तुझ्या ठिकाणी समजला पाहिजे. तो समजण्याकरता तुला ज्ञान असलं पाहिजे आणि त्या ज्ञानामधून त्या कर्माला समजून घेऊन तुला आचरण करायचंय. मग समजशील कसा? विवेकाने समजशील. विवेक करायला तुला काय माहिती पाहिजे? तुला सांख्य दर्शनाची माहिती पाहिजे, ज्ञान तुला कळलं पाहिजे. म्हणून ज्ञानाची जाणीव घेऊन स्वधर्माच्या आचरणाकडे वळ. आणि चाललाय कशा करता? त्या व्याविश्रय तेवढ्या करता चाललाय. तू आमचा गोंधळ उडवून दिलाय. अर्जुन म्हणतो तू मला निश्चित काय ते सांग. भगवंत म्हणतो मी तुझा गोंधळ मुळीच उडवून दिलेला नाहीये. तुला जे काम करायचं आहे त्याच्याकरता जे जे आवश्यक आहे तेच मी तुला सांगितलंय, त्याच्यापेक्षा वेगळं सांगितलं नाहीये. महागा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य उघे झाले आले, मग उचित का आपुले ओसंडावे. अरे म्हणाले, ज्या शरीराचा तू विचार करतोय समोरच्या, हे भीष्माचार्यांचं शरीर आहे, हे द्रोणाचार्यांचं, तुला दुःख तेच आहे ना. ह्या भीष्म द्रोणांशी मी युद्ध कसं करू? हे शरीर त्यांचं कशामुळे आलंय? त्यांनी केलेल्या कर्मभोग हे आले. कर्मामुळे जन्माला आलेलं शरीर आहे, कर्मामुळे ते शरीर घडलेलं आहे. म्हणून ते सांगतात, हांगा शरीर जरी जाळले तरी कर्तव्य ओघे आले. कर्तव्याच्या ओघातून कर्मामुळे तो जन्माला आलेला आहे. मग उचित का आपुले सांडावे किंवा ओसंडावे. मग आपल्याला जे उचित आहे, कारण तो देह त्याच्या कर्माप्रमाणे राहणार आहे किंवा जाणार आहे. तू कोण त्याचा मक्ता घेऊन बसलेला? तू तुझं काम कर. तुला त्याच्या देहाशी काय करायचं याची तुला दखल देण्याचं किंवा घेण्याचं काही कारण नाही. परिसापा सव्यसाची. अरे तू सव्यसाची आहेस. दोन्ही बाजूनी युद्ध करताना तुझे दोन्ही हात सारखे चालतात एवढं तुझं सामर्थ्य आहे. मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची, ते गावंढेगा. देहरूपी मूर्ती प्राप्त झाल्यानंतर जी कर्मामुळे प्राप्त होते, ती कर्मामुळे राहते, ती कर्मामुळे जाते, हे समजून सुद्धा जे खंत करतात की हा देह पडेल, ते मूर्ख आहेत असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून किती वाजले बघते. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की यस्वात्मरतिरेव त्यादात्मतृप्तश्च मानवा आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते. आता जो आत्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहिलेला आहे, त्यात आत्मतृप्तश्च मानवा, त्याला आत्मरतिरेव, आत्म्याच्या ठिकाणीच रती म्हणजे आवड आहे. ज्याला आत्म्याचीच आवड आहे, आत्म्याच्याच ठिकाणी आवड ठेवून जो राहतो, जो सदा आत्म्याच्या ठिकाणी किंवा आत्मतृप्तच आहे, त्याची तृप्ती सुद्धा जी आत्म्याशीच निगडीत आहे. त्यानंतर आत्मन्येव संतुष्टस्तस्य, आत्मनी एव संतुष्ट, जो आत्म्याच्या ठिकाणीच संतुष्ट आहे, तस्य कार्य न विद्यते. त्याला इथे कोणतंच कर्म राहत. तू कोण ठरवणारा मी कर्म करणार नाही किंवा मला कर्म करायचं नाही. कर्म कुणा करता नाही, याच्या करता नाही. जो आत्मरती आहे, जो आत्मसंतुष्ट आहे आणि ज्याला आत्मतुष्टी आहे, त्याला कर्माची आवश्यकताच नाही. त्याच्या ठिकाणी कर्म राहतच नाही. देखे असतेनी देह धर्मे येथ तोची एकू न लिंपे कर्मे. हे बघा म्हणाले,
त्याला सुद्धा आमच्यासारखे देहधर्म आहेत. त्याला सुद्धा श्रीखंड गोडच लागतं, कारल्याची भाजी कडूच लागते. आमच्या देहाला जे धर्म आहेत तेच धर्म त्याच्याही देहाला आहेत. आमच्यासारखा डोळ्यांनी पाहतो, आमच्यासारखाच कानांनी ऐकतो, आमच्यासारखाच हिंडतो फिरतो, तो काही आमच्यापेक्षा वेगळा नाही. जसं पुलंच्याकडे एक माणूस गेला आणि त्यांच्याशी गप्पा मारल्यावर पुलांनी त्यांच्या घरात चकल्या करत होत्या सुनीताबाई, त्यांनी त्याला चकल्या दिल्या आणि त्यांनी ती चकली खाल्ली. तो म्हणाला, म्हणजे काय, तुमच्या घरी चकल्या करतात? म्हणजे त्याला वाटलं साहित्यिकांच्या घरी फक्त लिखाणच, दुसरं काही होतच नाही. पुलं आहेत ते. त्यांनी त्याला सांगितलं, हे बघा मी तुम्हाला म्हणून सांगतो, हळूच ऐका माझं बोलणं आणि कोणाला सांगू नका. अहो आम्ही आमच्या घरी जेवतो सुद्धा. सांगायचा हेतू असा आहे की ते म्हणाले, अहो हा मोठा आत्मज्ञानी, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट आम्ही सांगतो आहोत, आमच्यासारखा हिंडतो फिरतो वागतो, काही वेगळा वागत नाही. एथ तोची एकू न लिंपे कर्मे, पण फक्त तो एकटा एक कर्मानी लेप पावत नाही. जो अखंडित रमे आपणा पाची, जो आपल्या स्वतःच्या मध्ये आत्मक्रीड आहे, आत्मरती आहे, ज्याचं अंतःकरण नावाची गोष्टच शिल्लक राहिली नाही, फक्त तो आतमध्ये आपल्याच ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट होऊन राहिलेला आहे. जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यू देखे झाला. कसा झाला? कृतकृत्य. आपण आपले सगळे शब्द घासून गुळगुळीत केले, अगदी आपलं जीवन कृतकृत्य झालं. हे माझं काम पार पडलं की झालो आम्ही कृतकृत्य. म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलंय की ही कृतकृत्यता काय आहे, की आता केलंच काम, आता करण्याचं काही शिल्लक राहिलं नाही. जे करायचं होतं ते करून झालं. कृतकृत्य. जे करावं लागणार होतं, जे करायचं होतं ते करून झालेलं आहे. आता करण्यासारखं काही राहिलंच नाही. आणि म्हणून कर्म हे त्याच्याकरता न तस्य कार्य विद्यते, म्हणून त्याला कोणतंच कार्य हे शिल्लक राहत नाही. कृतकार्यू देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्म संगू. म्हणून तो सहजच म्हणजे स्वाभाविकपणे कर्म त्याचं सुटलं, स्वाभाविकपणे तो कर्मापासून दूर झाला. त्याला नाही कर्म टाका लागला, अर्जुना तू कसला कर्म टाकतोय, तू काय म्हणतोस मी कर्म करणार नाही, तुझं कर्म सुटलंच नाहीये. त्याचं उत्तर पुढे देतात, ते आपण पुढच्या वेळी बघूया. विषय